जीवनमुक्त असं म्हणतात. आणि त्याचं ज्ञान जसं तसं त्याचे 3 प्रकार पडायचे. एक पामरविषयी आणि पामराला काहीतरी ते आवश्यकता नसते. तो भोगात आसक्त असतो. कशात? त्याला काही ज्ञान प्राप्त करून घेण्याची काही इच्छा नाही. मग काय प्राप्त करून घेण्याची इच्छा आहे? धन प्राप्त. भाड्यावर काय बांधायचं? त्याचं साध्य कोणतं आहे? खावे प्यावे लिहावे, वाढावे संतान, गृही व्हावे, हेच करी संसारी. हा काही याचा उपयोगी नाही. जिज्ञासू मात्र कोण आहे? तो मात्र दुःखाला त्याची जाणीव असते. त्याला आज चुकलं तर पुढे मोठ्या दुःखाला आपण काय पात्र होय. नरदयात सुद्धा दुःख आहे ना. शरीर दुःखाचे आहे काही. जन्म आहे, पुढे मृत्यू आहे, वार्धक्य आहे. तुम्ही वाचा की गीता वाचा, त्याच्यामध्ये जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषाण दर्शन मान आहे, अपमान आहे वगैरे. तेव्हा हे जाणून जो मोक्षाच्या करता प्रयत्न करतो त्याला मोक्ष असं म्हणायचं. साधक म्हणायचं त्याला. आणि जो केवळ आसक्त आहे कोणत्या ह्याच्यामध्ये निषिद्ध कर्मामध्ये त्याला काय म्हणायचं? पामर करायचं. विहितही विषयामध्ये आसक्त आहे, विहित निषिद्धही कर्म विषयामध्ये आसक्त असेल त्याला काय म्हणायचं? मग विहितही विषयात आसक्त आहे, निषिद्धही विषय, त्याला काय म्हणायचं? विषय म्हणायचं. पामर आणि विषयात थोडा फरक आहे ना. केवळ निषिद्ध विषयामध्ये आसक्त असेल तर, वेद आणि निषिद्ध विषयात आसक्त असेल तर, आणि विषयाचा त्याग करून ज्ञान करण्याची इच्छा करीत असेल तर, आणि ज्याचा ज्ञान निवृत्त झाला मुक्त अवस्था. मुक्ताचा प्रकरण आहे. तेव्हा जीव ब्रह्मैक्य ज्ञानाने महावाक्याच्या ज्ञानाने ज्याचं अज्ञान काय झालेलं आहे? निवृत्त झालेलं आहे. बंधाची निवृत्ती झालेली आहे. जीवदशा काय झाली? संपली. असा जो मुक्त पुरुष आहे ना. मग 6व्या तरंगापर्यंत आतापर्यंत सांगितलं बरं. तेव्हा जीव ब्रह्माचं ऐक्य सांगणारे कोणते वाक्य असतात? महावाक्य. महावाक्याच्या उपदेशाने ते कोणाच्या मुखात आलं पाहिजे? आणि त्याच्याद्वारा जो मुक्त झालेला आहे. माझं संपलं कृतकृत्यस्य. इथले 4 वर्ष संपले म्हणजे कृतकृत्यस्य. आहे काही येतात बुद्धिमानशात कृतकृत्यस्य. मग त्याचं आयुष्य असतं ना. मग काय होत असतं? त्याचं प्रारब्ध शिल्लक राहत असतं. जरी आणखी त्याला ज्ञान झालं तरी संचित नष्ट होते. काय होते? प्रारब्धाने सगळं संचित काय होतं? आणि क्रिया आणि कर्मामध्ये त्याला पुण्यही लागत नाही, काय लागत नाही, पापही लागत नाही. राहिलेला कोणतं? प्रारब्ध. आणि ते प्रारब्ध भोगामध्ये तो काय असतो? मग परतंत्र असो. ते काय ज्ञाता असो का साधक असो, प्रारब्ध काय केलं पाहिजे? भोगूनच संपलं पाहिजे. आणि तोपर्यंत त्याची कोणती अवस्था असते? त्याला विधेय मुक्ती म्हणायचं. काय म्हणायचं? माझा जीवनमुक्त अवस्था कृतकृत्यस्य भारत नाही का. सगळ्या अनिष्टाची निवृत्ती झालेली आहे. इष्टाची काय झालेली आहे? अनिष्टाची निवृत्ती म्हणजे जन्म मरण वगैरे, व्याधी शोक मोह वगैरे या सगळ्याची काय झाली? निवृत्ती झाली. प्रारब्ध काय आहे? शिल्लक आहे. ते प्रारब्ध भोगत असताना त्याची वागणूक कशी असते आणि पुढे तरंगात काय करायचं आहे सांगायचं आहे. त्याच्या वागमध्ये कोणत्याही प्रकारचे नियम नसतो, काय नसतो. मग त्याचं जसं प्रारब्ध असेल त्या प्रारब्धाप्रमाणे तो काय करतो? व्यवहार करत असतो. व्यवहाराला फक्त कारण कोण आहे? प्रारब्ध. म्हणजे भिन्न भिन्न
ते याज्ञवल्क्य ऋषी होते जीवनमुक्त. बरदलाही 2 मंडळी होत्या. किती? त्याचा काही संबंध नाही. आणि ते काय करायचे, सभाजय मिळवायचे आणि ते यायचे. ते अष्टावक्रमणी होते. 8 ठिकाणी काय होते ते त्यांची कथा सांगतात ना. रस्त्यामध्ये आणखी ते पडलेले होते. आपले राजाची स्वारी आली. राजाची स्वारी आल्यानंतर हे म्हणलं, अरे बाजूला हो की. ते कुठल्या बाजूला होतात? प्रधानजीला पाठवलं. जा म्हणलं जरा सांगा काय व्हा, बाजूला व्हा. मग ते प्रधानजी गेले. अष्टावक्राला सांगायला लागले, म्हणे तू काय रे, स्वारी आली आणि खोजेल झोपला रस्त्यामध्ये, बाजूला हो की बरं. तो अष्टावक्र म्हणायला लागले, तुम्ही कोणत्या गुरुचे केले आहेत? असं काही विचारतो. ज्या अर्थी मला बाजूला व्हा असं म्हणतो, त्या अर्थी तुम्ही मूर्ख लोक आहे, गुरुचे काय असले पाहिजे. मला तुम्हाला इतका न्याय समजत नाही. मला बाजूला होता येत नाही म्हणून मी काय पडलेलो रस्त्यामध्ये. मग शहाण्या माणसाचं कर्तव्य कोणतं आहे? बाजूला निघून जाणे. म्हटलं या अर्थी इतकंही तुम्हाला समजत नाही तर राजाही मूर्खन तुम्ही. तर अष्टावक्र जरी विद्वान होते तरी ते जीवनमुक्त होते. काय होते? ते बोले त्यांची अष्टावक्र गीता आहे का? मग जीवनमुक्ताचं काय प्रारब्ध असेल हे काही सांगता येत. त्या प्रारब्धाप्रमाणे तो काय होतं, वागत असतो. तेव्हा आपण काल नाही पाहिलं का, मग तो कधी काय वेळ दुःखाने लोळत असे, कधी पालखीत बसायचा, कधी कुठे झोपायचा, कधी काय जेवण करायचा किंवा काय करायचं, कोणताही नियम. मग पूर्वपक्षाने सांगितलं की म्हटलं तुम्ही जीवनमुक्त जरी म्हणत असले तरी त्याने नियम बाह्य काय करू नये, वागू नये. फक्त त्याची प्रवृत्ती किती झाली पाहिजे, अन्न भिक्षांण्यापुरतीच त्याची काय झाली पाहिजे, जास्त प्रवृत्ती होता कामा नाही. कारण तत्ववेत्ता जरी झाला, ज्ञान जरी झालं असलं तरी त्याला देहाचे धर्म आहे ना, त्यालाही सुद्धा भोग काय होणार, लागणार ताण काय, पश्चन स्फुरण स्पशन जिग्रन फलब्रह्म विश्वजम गृंदन द्वेषम गुण, हे सगळे धर्म कोणाचे? शरीर आहे ना, मग शरीराची क्रिया काय होणार? कोणी मनुष्य असो, कितीही मनुष्य असो, त्याच्याप्रमाणे ती क्रिया. मग पूर्वपक्षाने काय सांगितलं, म्हटलं हे पहा, झालीच प्रवृत्ती तर किती व्हावी, भिक्षान्न होण्या इतकी काय व्हावी, अधिक प्रवृत्ती होता कामा. अधिक प्रवृत्ती होत असेल मग त्याला गोड पादांच्या कारिका आहे, त्या कारिकेमध्ये कुत्रा म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? मग त्याने काय करायचं, समाधी करावा. काय करावा? समाधी करावा. म्हटल्यानंतर समाधीचे अंग आहेत, यम नियम प्राणायाम आसन धारणा ध्यान, आणि पुढे समाधी सविकल्प समाधी वगैरे. मग त्याने समाधी करावा, जास्त अधिक प्रवृत्ती होता कामा नये, याचा पूर्वपक्ष. त्याचं उत्तर काय दिलं मग? आणखी झालेलं नाही उत्तर, पण पुन्हा एक शंका घेतलेली आहे. तो ज्ञानवानाच्या शरीरा व्यवहाराविषयी असा नियमाचा आग्रह असणाऱ्या जो पक्ष आहे, हे ज्या वेळेस पूर्वपक्षाने असं सांगितलं की ज्ञानवानाचा व्यवहार नियमित असला पाहिजे आणि त्याने स्नान शौचादी भिक्षांनापुरतंच व्यवहार करावा आणि नंतर समाधी करावी. त्याच्यानंतर हे ऐकल्याच्यानंतर त्या तत्वदृष्टीला हसू आलं. हसू येण्याचं कारण की ज्या वेळेस हे तत्वज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी नियम सांगत असतात, परंतु तत्वदृष्टीच्या ठिकाणी जसे काल एक दृष्टांत आपण ऐकला की पित्याची दृष्टी ही पाळण्याच्या ठिकाणी मिथ्यात्व होती आणि त्या बालकाची दृष्टी ही सत्यत्व होती, म्हणून तो रडत होता आणि पिता हसत होता. जे बद्ध आहेत, ज्यांची या जगताविषयी बुद्धी ही सत्यत्व आहे, त्यांना नक्कीच या जगतापासून शोक होईल किंवा अनेक जो विक्षेप आहे तो होत राहील. परंतु ज्ञानी जो असतो त्याची मिथ्यात्व दृष्टी असल्यामुळे त्याच्या ठिकाणी
शोक मोह इत्यादी ज्या गोष्टी आहेत दुःखादी ह्या संभवत नाही, म्हणून तो त्या ठिकाणी तत्वदृष्टी हसला होता. पुन्हा एक पूर्वपक्षाने असं मत दिलं की ज्ञानवानाने केवळ भिक्षान्न किंवा शौच स्नानादी ज्या काही अत्यंत गरजेच्या व्यवहार असतो तोच त्याने करावा आणि तोही प्रारब्ध बलानेच होईल. मग त्याला अधिक विषयामध्ये आसक्ती होऊच नये. का होऊ नये तर ज्यावेळेस तो मुक्त साधक अवस्थेमध्ये असतो तो त्याची ती साधक अवस्थासुद्धा त्याला या विषयामधील दोषदृष्टीने किंवा दोष दृश्य रूप जे वैराग्य आहे त्या वैराग्याने झालेलं जे वैराग्य आहे त्या वैराग्याने त्या विषयाच्या ठिकाणी त्याला आसक्ती नसते. म्हणजे साधक अवस्थेत दोष दर्शनाने त्याला होणारं वैराग्य असतं, म्हणून तो विषयाच्या ठिकाणी सुद्धा प्रवृत्त होत नाही. जर तो साधक अवस्थेमध्येच दोष दर्शनामुळे झालेल्या वैराग्याने विषयात प्रवृत्त होत नसेल तर मुक्त झाल्याच्या नंतर मुक्त ज्यावेळेस तो होतो त्यावेळेस या जगताविषयी पूर्णतः त्याला अपरोक्ष मिथ्यात्व ज्ञान असतं, दृढ अपरोक्ष मिथ्यात्व त्याचा निश्चय असतो. साधक अवस्थेत जरी परोक्ष असला तरी मुक्त अवस्थेत त्याचं जे वैराग्य असतं ते दोष दर्शनाने होणाऱ्या वैराग्यापेक्षा मिथ्यात्व दर्शनाने होणारं वैराग्य अतिशय बलवत्तर असतं. म्हणून अशा मुक्ताला अगोदरचंही दोष दर्शनाने झालेलं वैराग्य आणि आता अधिकचं मिथ्यात्व दर्शनाने झालेलं वैराग्य आहे. म्हणून मुक्ताच्या ठिकाणी इतर शौच स्नानादी किंवा भिक्षांनादी व्यवहार जो आहे याच्या व्यतिरिक्त त्या मुक्ताने त्या ज्ञानीपुरुषाने त्या तत्ववेत्याने अतिशय किंवा इतर विषयामध्ये अधिक गुंतवू नये, त्याने समाधीच करावी असा पुन्हा एक पक्ष सांगितला. बरोबर आहे. पहिलं वैराग्य कोणता आहे? ज्या विषय आपण भोगत असतो त्याच्यामध्ये दोष दिसले तर तो विषयाचा त्याग करत असतो. उदाहरणार्थ एखाद्या आंब्याची टोपली कुठे ठेवली असली आणि सडक्या आंबे असेल तर त्याच्यामध्ये मनुष्य प्रवृत्त होतो का? मग काय दोष दर्शनाचं वैराग्य पहिलं. बरं, मग तो चांगल्या विषयामध्ये काय होईल? पण वेदांत शास्त्राचा नियम आहे सगळा संसारच मुळात किमस्वरूप आहे, मिथ्या आहे. एकदा त्याचं मिथ्यात्व कळालं म्हणजे मग प्रवृत्ती होत. उदाहरणार्थ तुम्ही ऐकलेलंच आहे, पुन्हा पुन्हा सांगाय, पण सिद्धांत दृढ होतो. एखाद्या मंगल कार्यालयामध्ये तुम्ही गेले, सुंदर फुलं बिलं लावलं असते, डेकोरेशन अमकं तमकं, त्याचा भक्त एखादा कोणी पुरुष असला त्याला असं वाटत असते काय गुलाबाचं फुल दिसते, मोगरा चमेली व्हायचे, मग ते फुल घ्यावं म्हणून तो फुलाकडे आकर्षिला जातो आणि तोडायला लागला तर हातात काय येते? कागद येतो. आता प्रवृत्ती होईल का? आता त्याची सत्यत्व बुद्धी काय झाली? आता कोणती बुद्धी आहे? पहिलं कोणता दोषदृष्टीचं वैराग्य, दुसरं कोणता माता त्याची अधिक प्रवृत्ती होईल कशी? पूर्व पक्ष कोणता पक्ष? म्हणून त्याने अधिक प्रवृत्ती होण्याकरता न होईल म्हणून काय करावा? समाधी करावा. असा पूर्वपक्ष सुंदर पूर्वपक्ष आहे. याला उत्तर द्यायचं आहे. त्याच्याकरता आहे ना प्रारब्धच त्याला कारणीभूत आहे सांगायचा. कशाला? त्याच्याकरता तुम्ही कर्माचे विचार केलेले आहे. कर्म म्हटल्यानंतर नित्यनैमित्तिक कर्म, पुढे क्रियमान कर्म, पुढे प्रारब्ध कर्म, संचित कर्म. संचित कोणाला म्हणायचं? अनेक जन्माच्या कर्माचा जो साठा असतो अजून त्याच्या भोगाला काय झालेलं नाही, मग दुसऱ्या तरंगामध्ये वाहून गेला की त्याला कोणतं कर्म म्हणायचं? आपण आजच जन्माला आलो का अनेक जन्म घेतले, त्याच्यात मनुष्यदेह आपल्याला प्राप्त झाल्यानंतर मनुष्यदेहामध्ये विहित कर्मापासून पुण्य, निषिद्ध कर्मापासून पाप, किती साठा असेल त्या साठ्याला काय म्हणायचं? संचित. शेतकऱ्याचा दृष्टांत, ज्वारी पेरत असतो तो म्हणजे शेतातून ज्वारी किंवा पेव असते त्याच्यामध्ये काय टाकतात, मग या वर्षीची ज्वारी त्या वर्षीची ज्वारी आणि एक जो साठा असतो आला ना त्याप्रमाणे कर्माचा काय असतो साठा असतो त्याला म्हणायचं संचित कर्म. पुढे
आगामी शरीरामध्ये जे कर्म होत असतात, हल्ली आता जे कर्म होतं नाही, कोणतं कर्म आगामी, आणि पुढे अनेक जन्मामध्ये आपण जे काही कर्म केलेले आहे त्या संचितामधून व्यवहाराकरता किंवा उपभोगाकरता जे कर्म काढतो त्याला काय म्हणायचं? प्रारब्ध. मध्ये इथे हा विचार करायचा. ज्ञानाने संचित काय होते? सगळं ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात. ज्ञानाने होत असते संचित, पुन्हा देवाच्या नावाने सुद्धा काय होत असते? काय तिथं म्हटलेलं तुमच्या हरिपाठाच्या अभंग, नामस्कीर्तन साधन पैसो पे, एका जन्मेचे म्हणजे नामामध्ये सुद्धा काय आहे? दीड दिला म्हणलं काही हरकत नाही. ज्ञान नाही झालं तरी सुद्धा संचित नष्ट होतं. देवाचं नाव घेतलं तरी सुद्धा काय होते? मग ज्ञान आणि संचित सगळं संपून गेलं. आणि पुढे आगामी कर्म ज्याला म्हणत असतात, त्याच्याकडून जरी आणखी पापाने पुण्य होत असेल ते पापही लागत नाही आणि काय लागत नाही. गीतेमध्ये कोणता श्लोक आहे? यस्य नाहं कर्तो भाव हत्वापिसही मान लोकांना. मग त्याचा अर्थ काय? हत्वापिसही मान लोकांना हंती, आहे का? यस्य नाहं कर्तो भाव बुद्धिर्यस्य नाही, हत्वापिसही मान लोकांना हंती ना. म्हणजे त्याला क्रियमान कर्मामध्ये पापही लागत नाही, काय लागत नाही. शिल्लक कोणतं राहिलं? प्रारब्ध. आणि ते प्रारब्ध बरं का, जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत जीवनमुक्त अवस्था कोणती? आणि ज्या दिवशी प्रारब्ध संपलं त्या दिवशी कोणती अवस्था? विधेय मुक्ती. जन्म नाही रे. आणि तू काय म्हणे? माझी त्याची सरली झाला सफळ व्यापार, कृतकृत्यस्य संपला. मग प्रारब्ध आहे ना, ते जीवनमुक्त जरी झाला, कोण झाला तरी त्याचा सगळा व्यवहार कशाप्रमाणे होतो? तुम्ही त्याला नियम सांगणारे कोण? तत्ववेत्ता वर्षाला नियम सांगणारे कोण? नाही काय? आता हे विद्यार्थी वर्ग आहे, यांची गोष्ट आहे. पण एखादा ह्याच्यावरती परीक्षक असेल, म्हटलं गोष्टी तुम्ही असं केलं पाहिजे, मग तो हे ना तुमचे जयराम भाव होते. मला जयराम भावाला शिकवतो का? मग तत्ववेत्याला काही कोणताही नियम लावता येत. त्याचं जसं प्रारब्ध असतं त्या प्रारब्धाप्रमाणे त्याच्या सर्व क्रिया होत असतात. वाचा. तरंग 7वा, परिच्छेद क्रमांक 6, ज्ञानवानाच्या निवृत्तीविषयी त्रयस्थाचे उत्तर. या म्हणण्यास उत्तर सांगण्याचे पूर्वी कर्माचे प्रकार सांगणे अवश्य आहे. ते प्रथम सांगतो. कर्म 3 प्रकारचे आहे: संचित, आगामी आणि प्रारब्ध. त्यात पूर्वजन्मी केलेले कर्म पण ज्याच्या फलभोगास आरंभ झाला नाही ते संचित कर्म. त्याच्या कर्माचा विचार चाललेला आहे. तुम्हाला दुसऱ्या तरंगामध्ये कर्माचा भरपूर विचार होऊन गेला. नित्यनैमित्तिक कर्म म्हणजे काय, आगामी कर्म म्हणजे काय, संचित कर्म म्हणजे काय, प्रारब्ध कर्म म्हणजे काय, सगळा विचार तुमचा. आता काही पण परीक्षा राहिली नाही म्हणून वाचण्याचं काही नाही. पण चांगलं आहे की तुमच्या गीतेच्या तिसऱ्या तरंगामध्ये सुद्धा सगळा विषय काय होत असतो. सुंदर असा विषय. यस्वात्मरती पश्चात आत्मन्येव संतुष्ट तस्य कार्यम ज्ञानी आपुरखा कृतकृत्य करू सरले देखा ऐसा अनाथाचा सखा होया. ज्ञानी पुरुषाचा जो व्यवहार असतो तो प्रारब्ध आहे. त्याला काही मिळवायचं आहे का? आता कर्मापासून संपलं की कृतकृत्यस्य भारत ज्ञानी आपुरखा कर्म करू सरले. मग तो कर्म करताना दिसत असतो तो स्वार्थ प्राप्त असतो. पडिले वेळ ना आणि भाव तो निराळा. ते जोग महाराजाची गोष्ट सांगतात ना, तुम्ही ऐकलं की. म्हणजे जोग महाराज म्हणजे ते जीवनमुक्त पुरुष कोण? मग एकाने त्यांना प्रश्न केला, म्हणजे बुवा तुम्ही तर साधू आहात, मुक्त आहात, मग
म्हणा तुम्ही लोणी खडी साखर खात असतं काय खाता. मग ते जोग मारायला लागले. म्हणले काय खाऊ, आंबोन खाऊ खा. मी काय मैदा खा, आंबोन खायला. मग त्यांची सुद्धा जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत व्यवहार काय होणारच. पण ते कोणाच्या द्वारा होते प्रारब्ध. आणि तुमची आमची बुद्धी परत सरतात काय होतात दोघांमधला काय आहे. कारण आपली जीवदशा आहे. कोणती दशा आहे. आणि त्यांची जीवदशा काय झालेली आहे. म्हणजे पश्यन श्रवण स्पृशन जिकरण नशनन गचन सरपण इंद्रियाने इंद्रियार्थेषु वर्तन्ते. अशा प्रकारे त्याचे व्यवहार होत असतात. तर हा थोडा नियम लावतो कोण पूर्वपक्ष. तर म्हटलं त्यांनी समाधी काय केला पाहिजे. म्हणून नियम कसा लावतो तो ते प्रारब्ध असताना संचित जळून जातं आम्हाला मान्य आहे. क्रियामान लागत नाही आम्हाला काय. पण एकाच जन्माचं प्रारब्ध असेल असं सांगता येत. त्याचं काय सांगतात प्रारब्धामध्ये 3 जन्मही असू शकते 7 जन्मही असू शकते त्याहीपेक्षा. आणि प्रारब्ध तर काय केलं पाहिजे भोगूनच संपवावे. या जन्मात तर प्रारब्ध काय होत नाही. संपते का बघ आहे काय. बरोबर त्याला ज्ञान झालं काय झालं त्याला. मग ज्ञान झाल्यानंतर आलं लक्षामध्ये तुमच्या ज्ञान काय करत असतं. नाही संचित कर्म नष्ट हे पण या कारण प्रारब्ध सांगते ना. जर या जन्मात झाला प्रारब्ध झाला काय झाला ज्ञान झालं पुढे नाही तो विधेयमुक्त होतो काय होतो. ज्ञानाने काय काम केलं. प्रारब्ध किती जन्माचं आहे 9 जन्माचं. आणि या जन्मात त्याला ज्ञान झालं तर मग त्यांचं असं म्हणतो मुक्त होईल की. आणि मुक्त तर होत नाही काय होत नाही. प्रारब्ध प्रतिबंध येतं. मग त्याला ज्ञान केव्हा होतं 9 जन्म भोगल्यानंतर त्याला काय होतं. असा नियम असा प्रतिबंध कोण सांगतो पूर्वपक्ष वाचा. प्रस्तुत जन्मात भविष्यकाली म्हणजे पुढे होणारे कर्म ते आगामी किंवा क्रियमान कर्म. पूर्वजन्मी केलेले कर्म जे हल्लीचे शरीर प्राप्त होण्यास व सुखदुःख भोग देण्यास कारण ते प्रारब्ध कर्म. म्हणजे ज्या कर्माच्या फलभोगास आरंभ झाला आहे ते प्रारब्ध कर्म. जे कर्म भोगण्याकरता उभं आलेलं आहे त्याला कोणता कर्म म्हणावा. अजून भोगाला युक्त नाही केवळ साठा आहे संचित कर्म. आणि हल्ली शरीरामध्ये जे भोगतं ते कोणतं कर्म हे कर्म आहे ना. प्रत्येकाचं प्रारब्ध आहे त्याच्यामध्ये समता असते का विषमता असते. आपण पाहतो ना व्यवहारामध्ये सरकारी म्हणते गरिबी हटावं काय काय तुमचं होय नव्हे ते. मग प्रत्येकाचं प्रारब्ध काय असतं ते भिन्न भिन्न. सर्व श्रीमंत नाही सर्व गरीब नाही सर्वच मूर्ख नाही सर्वच ज्ञानी नाही आहे करे. आपण जर ते प्रारब्ध लावावं लागतं काय लावावं लागत असतं. एखाद्याचं प्रारब्ध सारा जन्म भाड्याच्या खोलीतच जातो पुढे जातो. काही करा किती मिळवा तरी पळसाला पण काही नाही. सगळ्याचं आयुष्य कशात जात असतं प्रारब्ध. त्याला काय करणार तुम्ही. एखाद्याचा प्रारब्ध सारा दुःखात जात असतं कशात जातं. आणि एखाद्याचं प्रारब्ध सगळं मानात जात असतं. हे सगळं प्रारब्ध भिन्न भिन्न काय करावं लागत असतं. म्हणून प्रत्येकाचा द्वेष करण्याचं काय प्रत्येकाचं काय प्रारब्ध आहे. ते त्या प्रारब्धाप्रमाणे आणखी सगळे व्यवहार होत असतात. मग आता कल्पना पहिल्या जन्मामध्ये झाला काय झालं प्रारब्ध ज्ञान झालं. ज्ञान काय करते अज्ञान नष्ट करते ना. काय करते अज्ञान नष्ट. प्रारब्ध नष्ट करते का अज्ञान नष्ट करते. तुमचा मुक्त झाला ना नाही पुन्हा जन्म. प्रारब्ध शिल्लक असल्यामुळे पुन्हा जन्म. पुढे लावायचं ते काय लावायचं हे सांगायचं आपल्याला
जरी त्याला ज्ञान झालं पण नवजन्माचं काय ते प्रारब्ध त्याला वाढवायचं काय ते प्रतिबंध करतं आणि त्याचं त्याला मुक्त होऊ देत. कोण प्रतिबंध केला? नवजन्माने काय केला? मग तो मुक्तच होत नाही का? नवजन्म भोगल्यानंतर काय होतं? पूर्व पक्ष. कोणता पक्ष? अच्छा. या 3 कर्मांपैकी संचित कर्माचा ज्ञानाने नाश होतो व क्रियामानापासून होणारे पापपुण्य ज्ञानवानास लागत नाही. हे बघ, कोणाला त्याने किती जरी पुण्य हे केलं, दान धर्म म्हणा किंवा काही म्हणा, तरी त्याच्या क्रियेमधून पुण्योत्पत्ती उत्पन्न होत. बरं, काही निषिद्ध कर्म जरी केलं असेल तरी पापोत्पत्ती काय होत नाही. मग सगळं कर्म काय होत असं असं आहे. तात्पर्य कशा करता सगळं सांगितलं. प्रारब्ध कर्माचे पूर्वपक्ष असले ना, पूर्वपक्षामुळे त्याची उत्तर देते समाधान पुढे पाहिजे. आता ज्ञान झालं, काय झालं? ज्ञानामध्ये सामर्थ्य आहे. अज्ञान काय करायचं? प्रारब्धाशी संबंध नाही. कशाशी संबंध आहे? मग मुक्त होईल काय तो? मग पुन्हा त्याला जन्म कसा? ज्ञानाचं काम आहे ना. मुक्त झाल्यावर जन्म मिळत असतो का? मग त्याला जन्म मिळेल का? मग ते सांगतात पहिल्या जन्मामध्ये ते प्रारब्ध अडवायचं. काय अडवायचं? आणि जरी ज्ञान असलं तरी ज्ञान काय होत नाही. अज्ञान निवृत्त होतं, मुक्त होऊ शकत नाही. मग केव्हा मुक्त होतो? 9 जन्म प्रारब्धाचे भोगल्यानंतर काय होतं? पूर्व पक्ष. कोणता पक्ष? वाचा. आणि ज्ञानवानाची शरीर निर्वाहाची क्रिया प्रारब्धाने होते, परंतु ते प्रारब्ध कर्म नाना प्रकारचे आहे. या ठिकाणी अशी शंका येणे संभवनीय आहे की एखाद्या प्रारब्ध समुदायात 10 जन्म देण्याचे सामर्थ्य आहे. किती जन्माचं? 10 जन्म गेल्यानंतर प्रारब्ध काय होईल? तिचा प्रश्नच इथे नाही जास्त उत्तर. म्हणलं ज्ञान आणि सर्व कर्म काय होते? नष्ट होते. मग प्रारब्ध कसं शिल्लक राहिलं? संचित का झालं? बरं, क्रियमान काय होत नाही. मग प्रारब्धच कसं राहिलं? त्याला एक दृष्टांत. एका माणसाला बरं का 3 बाया होत्या. किती आहे बघा, आपल्या गोष्टीतल्या आहे बरं का. नाही, पुढे तो काय झाला? बाया काय झाल्या? म्हणलं 2 बाया विधवा झाल्या आणि 1 सवासीन राहिली. 2 बाया काय झाल्या आणि 1 काय राहिली? माझा प्रश्न विचित्रपणा, विसंगतपणा आहे ना. काय 3 बाया काय झाल्या पाहिजे? मग 1 कशी राहिली? तसं संचित आणि क्रियमान काय झालं आणि प्रारब्ध कसं राहिलं? नाही आलं का लक्षात? संचित क्रियमान काय झालं आणि प्रारब्ध काय झालं? दिसायला संगत वार आहे का विसंगत आहे? विसंगत आहे काय? प्रारब्ध कसं? पूर्व पक्ष आहे. इथं नाही, दुसरीकडे पूर्व पक्ष आहे. मग त्याचा अर्थ असा आहे, ज्यावेळेला प्रारब्ध संपदा पूर्व पक्ष आहे. काय संपत आहे? त्याच वेळा त्याला ज्ञान होत आहे. अन्य वेळेत म्हणजे प्रारब्धही शिल्लक राहत नाही, संचितही नाही, काय नाही, क्रियमानही नाही. मग केव्हा त्याला ज्ञान होते? प्रारब्ध संपलं की जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत त्याला ज्ञान होत. मग 10 जन्माचं जरी प्रारब्ध असेल तरी त्याला किती? त्याला वामदेवाचा दृष्टांत दिला. प्रारब्ध संपदाबरोबर वामदेवाला गर्भात असताना ज्ञान झालं होतं. वामदेव नावाची ऋषी होऊन गेले तेव्हा त्यांना ज्ञानाची क्रिया. मग गर्भातच ज्ञान झालं. कधी झालं? गर्भात जीवत पाहिजे. काय गर्भ असतो ना, त्या गर्भामध्ये प्राण हे होतो बघा. 7व्या महिने काहीतरी प्राण येतो म्हणतात, प्रवेश पडतो.
आणि प्राणाने प्रवेश केला की प्राणाचे धर्म सगळे चालतात. मग त्या गर्भालाही सुद्धा भूक म्हणा तार म्हणा, कारण जन्माला येतो त्यावेळेला ते जिवंत होण्याच्या जागी नाही. जन्माला आल्यानंतर जिवंत झालं काय, याच्या उदरात सुद्धा काय होतं, गर्भोपनिषद म्हणून आहे, त्याच्यामध्ये हा विचार आलेला आहे. तात्पर्य कशा करता हे सगळं सांगितलं. मग वामदेव ऋषीला गर्भात असतानाच काय आलं, प्रारब्ध काय झालं, जन्माला आला तर ज्ञानी होणं झाला. काय झालं असे शुकाचार्यांना सुद्धा जन्माला असताना काय झालं, संसाराचं काय कळालं, मिथ्याच नागवेची पळून थांबले कुठे शुकाचार्य. नाही का 12 वर्ष पुण्याच्या उदरात होते, बाहेरच येणं ज्ञान होतं त्यांना. म्हटलं बाहेर आलो तर आपल्या पाठीमागे संसार लागल्याशिवाय राहणार. मग अरे म्हणलं शुका बाहेर आहे, बाहेर आहे, बाहेर आहे. मग शुकाचार्याच्या म्हणजे वडिलाच्या व्यासाच्या आज्ञेनुसार बाहेर आला नागवाची पळवणी. अरे म्हणलं जाऊन तोंड तरी पाहू दे, तोंड तरी पाहू दे. पुढे शुक पळतो पाठीमागे म्हातारा पळतो. पुष्कळ कथा आहे, जाऊ दे आपलं भागवत नाही. म्हणून शुका म्हणला थांब थांब. शुकाचार्य उत्तर देत नाही, झाडं उत्तर देतात. तर वो भी नाही दो असं म्हटलंय. काय म्हटलंय आहे ना, व्यासनारायणाच्या प्रश्नाला कोण उत्तर देत असं, यम प्रवचंतमनुपेतमवेदोत्तम तापायन उत्तर जातुरा तर्वो भी तया भेदेतो तम मानसम समाधी. वडिलापेक्षाही सुद्धा मुलाचा अधिकार होता, अधिक होता. शुकाचार्याचा राजा परीक्षितीचं अज्ञान कोणी निवृत्त केलं, शुकाचार्य. आज अर्जुनाचं काय करे, प्रत्येकाला गुरु आहे ना, मानवाच लागत असतं. तात्पर्य हे कशा करता सांगितलं. मग त्याला जे ज्ञान होत असतं, नवजन्माचं जर त्याचं प्रारब्ध असेल तर त्याला 8 जन्म घेतल्यानंतर 9व्या जन्मातच काय होईल, तोपर्यंत त्याला हे प्रारब्ध आडवा येत असतं, ते ज्ञान होऊ देत. या ठिकाणी अशी शंका येणे संभवनीय आहे की एखाद्या प्रारब्ध समुदायात 10 जन्म देण्याचे सामर्थ्य आहे. प्रारब्धाने एकच जन्म होतो असा नियम नाही. 10 जन्म देणाऱ्या प्रारब्धापैकी प्रथम जन्मातच एखाद्यास ज्ञान झाले तरीही त्यास आणखी 9 वेळा शरीराची प्राप्ती झालीच पाहिजे, कारण प्रारब्ध कर्माचा भोगा वाचून नाश घडत नाही. किती जन्माचा प्रतिबंध आहे ना. तो प्रतिबंध काय करतो, मग ज्ञान होऊ देत नाही. काय आडवा इथं नाही जास्त विवरण पंचदशी ग्रंथात दिलेलं आहे. एक वर्तमान प्रतिबंध, भूत प्रतिबंध, भावी प्रतिबंध. वर्तमान प्रतिबंध म्हणजे विषयासक्ती लक्षणा असं प्रतिबंध. वर्तमान विषयासक्ती लक्षणा प्रज्ञामान्यम कुतर्कश्च विपर्य दुराग्रह. भूत प्रतिबंध आहे, भावी प्रतिबंध वामदेवाचा सांगितलेला आहे नाही का. तो ज्ञान होऊ देत नाही. कल्पना करा एखाद्या डोळ्यामध्ये कोणता बिंदू झाला आणि तो दृष्टीला प्रतिबंध करतो, आणि जोपर्यंत तो मोतीबिंदू आहे तोपर्यंत वाचायला गेलं तरी काय होत नाही. मग डॉक्टर काय करत असतात, त्याचं ऑपरेशन करतात, लगेच दिसायला काय होते. मग प्रतिबंध काय करतो, आता भिंत आहे, हे प्रतिबंध आहे. भिंतीच्या अलीकडे काय आहे याचं ज्ञान आहे का आपल्याला, नाही का. आता पोरं राहत नाही, पूर्वी तर पाठीमागे पोरं राहत होते. मग ते प्रतिबंध कार्याच्या विरोधी असतो. काय काय आणि तो कार्य होऊ देत नाही. एखादा ताप आला, कल्पना करा
जिभेला काय आणतो, कडवटपणा आणतो, काय आणतो, आणि गोड असणे पदार्थ त्याला काय लागत नाही, काय लागत नाही. साखर गोड नाही, काय जिभेला दोष आलेला आहे. प्रतिबंध करायचा काय म्हणजे ज्ञानाचे सुद्धा प्रतिबंध आहे पुढे. कारण प्रारब्ध कर्माचा भोगावाचून नाश घडत नाही किंवा प्रारब्धातील राहिलेल्या 9 शरीरांपेक्षा जास्त शरीरे येणार नाहीत, हेच ज्ञानाचे फल. म्हणून ते प्रारब्ध काय करणार, 9 जन्म घेत प्रारब्ध, 9 जन्माचं प्रारब्ध असेल ते 9 जन्म घेतल्याशिवाय ज्ञान कोणत्या जन्मी होईल, 10व्या जन्मी होईल. कोणत्या जन्मी होईल, ते मध्यंतरी काय आढळला, प्रतिबंध आढळला आहे. आपल्या तरी व्यवहारामध्ये सुद्धा आपण लावायचं की प्रतिबंध असू दे, काय का बाकी किती गोका तरी त्याला काय करता येतं म्हणता येत नाही बा, काय होता येत नाही, गोबी काय होता येत नाही. झोपी गेला, काय गेला मग रात्री, आणि सकाळच्या पहिले गेलं तर आठवते बघा. प्रतिबंध काय झाला, एखादा कीर्तनकार असतो, एखादा श्लोक असला आठवत नाही, पुन्हा फेटायला हात लावतो, पुन्हा घासतो असा असा काय होत नाही, आठवतच नाही अलग अलग. आणि तोच कीर्तन झाल्यानंतर लगेच मग श्लोक आठवला. ते पोरं असतात ना, परीक्षा देत असतात, पाठ केलेली ओवी काय होत नाही, त्याला परीक्षेच्या काळामध्ये आठवत नाही. पुष्कळ प्रयत्न करतो, काही त्याचा उपयोग होत नाही. शेवटी जास्त वेळ झाल्यानंतर परीक्षक पेपर काय करतात, घेऊन घेतात त्याचा, आणि पुढे काय नाही, मग दरवाजाच्या बाहेर जातो कुठे पेपर दिल्यानंतर, आणि ओवी काय होते, मग तिकडून धावत धावत गुरुजी पेपर द्या, पेपर द्या, कशा करत ओवी आठवली. तोपर्यंत काय होता, प्रतिबंध ज्ञान देत नाही. मग मनुष्य देहामध्ये तरी काय प्रतिबंधच निवृत्त करायचं. ज्ञान आपलं काय आहे, मग काय निवृत्त करायचं आहे. मग भगवंतानी सुद्धा अर्जुनाचे काय निवृत्त केले आहे का नाही, त्याला संशय म्हणतात. काय म्हणा नाही का, एकदा संशय निवृत्त झाला म्हणजे ज्ञान आणायचं असते. हे बाय एखादं विहीर खोदायची असली आपल्याला, पाणी लागते का नाही, पाणी लागत असते, प्रतिबंध निवृत्त करायचा. त्याच्यावरची डोके आपण माती काढली, जमिनीमध्ये पाणी आणावं लागते का, आहेच. मग तुम्ही काय केलं, तो प्रतिबंध काय केला, प्रतिबंध समजलं. त्या प्रतिबंध ज्ञानाचे असेच तात्पर्य. पण जोपर्यंत 10 जन्माचा जर प्रारब्ध असेल तर 10 जन्म घेतल्यानंतरच 11व्या जन्मी त्याला काय होईल मग ज्ञान. तोपर्यंत ज्ञान होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही, प्रतिबंध काय येतो, आडवा येतो. परंतु हे म्हणणे बरोबर नाही. बाबा हे म्हणणं काय आहे, का बरोबर नाही, वाचा. कारण ज्ञानवानाचे प्राण या लोकात किंवा अन्य लोकात शरीरात जात नाहीत. ते प्राण अंतःकरण इंद्रियासहित आत्मस्वरूपातच लीन होतात. कोणाचे, ज्ञानी पुरुष. त्या सर्वाचा बाध होऊन जातो. ज्ञान काय करत असतं, त्याचं सगळं काय करून टाकतो, बाध करून टाकतो. आपण नाही का दोरीवरती भासलेल्या सर्पाचा दोरीचं ज्ञान काय करून टाकते, बाध करून टाकते. काय करून टाकले आहे का नाही. मग त्यात हाच दृष्टांत लावायचा. जोपर्यंत दोरीचं ज्ञान वाटत नाही तोपर्यंत सर्पाच्या विषयी सत्यत्व बुद्धी काय होत नाही. दृष्टांत वगैरे सांगितला होता. म्हातारीला साप चावला सुद्धा नाही तरी सुद्धा पाहिल्यामुळेच कळालं तिला, भरला. विचित्र प्राणी आहे तो, सामान्य प्राणी नाही. आणि मग काय करता, म्हातारी बेशुद्ध पडली. मग तिला वाटलं, नाही लोकांना वाटलं की म्हातारी काय झाली. म्हटलं मग साप खरा होता का खोटा होता. मग त्या आजीला
सापाचा लांबून दाखवला, नुसताच साप दाखवला नाही, त्याचं ऑपरेशन केल्यानंतर दाखवला. मग त्याचा एकदा का सत्याचं बुद्धी जाऊन मिथ्याचं बुद्धी आल्याबरोबर म्हातारी इटून कर काय मग अधिष्ठान ज्ञानाने अध्यस्त पदार्थाचा काय होतो, बाद होत असतो. जो वेदांतशास्त्रामध्ये काय जगत हे अध्यस्त आहे काय, आणि ब्रह्मज्ञान झालं की अध्यस्थाचा काय होतो, जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझे भाग. ते ज्ञानाचं काम आहे ना. पुढे अशा प्रकारच्या श्रुतिवाक्यांशी विरोध येईल आणि प्राण बाहेर गेल्या वाचून दुसऱ्या शरीराची प्राप्ती संभवत नाही. बरोबर आहे ना. प्रारब्ध कर्माचा भोगा वाचून नाश होत नाही म्हणून ज्ञान निष्फल आहे. भोगा वाचून काय होत नाही, पूर्वपक्ष काय पुन्हा वाचायचे. प्रारब्ध कर्माचा भोगा वाचून नाश होत नाही म्हणून ज्ञान निष्फल आहे. मग लोकांवर तुमचं ज्ञान जर झालेलं आहे आणि भोगा वाचून तर ते काय होत नाही, नष्ट होत नाही, मग ज्ञानाने काय रडगाणं केलं नाही का. ज्याच्याकरता आपण आणि ते ज्ञान घेतलेलं आहे ते ज्ञान प्रारब्धाला काय करू शकत नाही. मग ज्ञानातलं सामर्थ्य काय, पूर्वपक्ष आहे कोणता पक्ष आहे, त्याचं उत्तरच आहे ते ज्ञानच. काय काय ज्ञान केव्हा होतं, ज्या वेळेला एकच जन्म राहतो त्यावेळेला ज्ञान होते. ते ज्ञान प्रारब्धाचा काय करते, नाश करते. तोपर्यंत त्याला ज्ञान होत म्हणजे ज्ञानामध्ये सामर्थ्य नाही असं म्हणता येत. मग ते ज्ञान केव्हा होत असतं, ज्ञान तरी काय करत, प्रतिबंध असतो. काय असतो, प्रतिबंध असल्यामुळे ज्ञान हे सुद्धा निरुपयोगी होतं. काय करा, ते भिंत आहे तर कल्पना करा. मग आमच्या डोळ्यांना काय दिसत नाही पलीकडचं, पण डोळ्यामध्ये पाहण्याचं सामर्थ्य नाही का, मग का दिसत नाही. प्रतिबंध काय करावं लागतो. पुढे याचे उत्तर असे की अनेक शरीरे देणाऱ्या प्रारब्ध कर्माचा आरंभ झाला असता प्रथम शरीरात ज्ञान होणे शक्य नाही. मग त्याला ज्ञान होणं काय नाही शक्य नाही, कारण बाकीचे शरीर काय शिल्लक आहे ना. बाकीचे जन्मात प्रारब्ध भोगून संपल्यानंतरच त्याला काय होईल, तोपर्यंत त्याला ज्ञान होऊ शकत. पुढे शेवटचे शरीरातच ज्ञान होईल, कारण अनेक शरीरारंभक जे प्रारब्ध कर्म तेच दृढ निश्चयास प्रतिबंधक होते. म्हणून प्रारब्ध कर्माला प्रतिबंध करतं. कोण प्रतिबंध करतं, प्रारब्ध कर्म. ज्ञानाला ज्ञानाचं प्रतिबंध करतात. प्रारब्ध कर्म आहे ना, ते प्रारब्ध कर्म ज्ञानाला काय होते, प्रतिबंध करते. व्यवहारात सुद्धा जावं लागत असताना कितीही प्रयत्न करा, एखाद्याच्या प्रारब्धामध्ये जर तो योग नसेल ते काय उपयोग. एखाद्या आईच्या पोटी 5 मुलं असतात, प्रत्येकाचं प्रारब्ध सामान्य असतं, भिन्न भिन्न असतं. एक पोरगा प्रारब्ध नाही का उच्च आसनावर जाऊन बसतो किंवा काही त्याला ज्ञान हे प्राप्ती होते, आणि एकाला दुकान जरी लावलं तरीसुद्धा बरं का माशा मारत बसावं लागतं. आणि एखाद्याच्या दुकानामध्ये पुढ्या बांधा बांधता थकून जात असतो. काय बांधा जाऊ द्या दृष्टी. एक पंढरपूरची गोष्ट, ते गुलाबबाबा होते बाबा काटेलचे. मग ते गुलाबबाबा त्यांना ते गाडी अशी बसवर चढायचं, बसच्या पहिल्या ह्याच्यावरच उभे राहिले. घाटात शेजारी होती, चंद्रभागेच्या घाटात शेजारी. ते लोक त्यांना पैसा घेणं, नोट घेणं सुधारेना. असे लोक हात दाखवायचे, काय करेना, लोट घेणं काय होईना सुधारेना. आणि त्याच घाटावर ते कोण होते, काय प्रार्थना पडून पडून लोकांना आशीर्वाद देत असत, तुझ्या आईवडिलाचं असं होईल.
एकही पैसा देईना. आता काय म्हणणार ते? प्रारब्ध काय केलं पाहिजे? इतका आणखी आशीर्वाद देतो काय तरी त्याला कोणी 5 रुपये देईना. आणि एकाला पैसा घेता सुधरेना. तो काय म्हणे केले प्रारब्धाची वाटे. त्याला प्रारब्ध काय केलं पाहिजे? याच्यात प्रारब्ध लावायचं. संसारामध्ये काय लावायचं? आणि परमार्थामध्ये प्रयत्न. नाही तर तुम्ही मला आमचं प्रारब्ध असेल तर आम्हाला ज्ञान मिळेल, नाही तर ज्ञान माझं इतकं सोपं आहे का? परीक्षा नाही का? शाळेत जात नाही, पुस्तक वाचत नाही का? ब्रह्मदेव आहे का ज्ञान व्हायचं? बिना प्रयत्नाशिवाय ज्ञान होऊ शकत नाही. पुढे जसे विषयासक्त बुद्धिमांद्यत्वादी दृढ ज्ञानास वर्तमान प्रतिबंधक आहेत, तसेच अनेक शरीरारंभक प्रारब्ध कर्म ज्ञानास प्रतिबंधक आहे. यास नाही का प्रारब्ध कर्म हे कोणाला प्रतिबंधक सांगितलं? ज्ञानाला सांगितलं. ज्ञान होऊ देत नाही. तोपर्यंत काय ज्या वेळेला प्रारब्ध संपेल त्यावेळेला त्याला काय होईल? नाहीतर संचित संपदे क्रियमान लागत नाही. प्रारब्ध जसं आहे. मग ज्ञानाने काय सामर्थ्य केलं? ज्ञानामध्ये काय शक्ती काय पडली? कमी पडली की प्रारब्ध कसं शिल्लक राहिलं? मग आम्ही इकडं सांगतो ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात. ज्ञानाग्नी सर्व कर्म. एक कर्म का सर्व कर्म? म्हणजे क्रियमान असो, संचित असो, प्रारब्ध असो, ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात. ज्ञानेन तू सद्दिशं नाही. यज्ञात्मान मोह पुनर्मेव मे असेसी. एक ज्ञानच आहे. एकदा आणखी ज्ञान जीवनमुक्त अवस्था झाली म्हणजे पुन्हा मोह उत्पन्न होत. ते करतो म्हटलं तरी काय होऊ शकत नाही. हेच तसेच अनेक शरीरारंभक प्रारब्ध कर्म ज्ञानास प्रतिबंधक आहे. यास आगामी प्रतिबंध म्हणतात. आणि प्रतिबंध असूनही सतत श्रवण मननादी करील तर त्यास प्रतिबंध निवृत्ती झाल्यानंतर पूर्वी केलेल्या श्रवणादिकांच्या बलवत्तर संस्काराने अन्य जन्मात ज्ञान होईल. जसे वामदेवाने पूर्वजन्मी श्रवण मननादिक केले, परंतु प्रारब्ध कर्मातील एक शरीर घेण्याचे शिल्लक राहिले होते. कोणाचं सांगितलं? वामदेव. थोडं प्रारब्ध काय राहिलेलं होतं म्हणून त्याला त्या जन्मामध्ये काय झालं नाही. पण मग कोणत्या जन्मात झालं? दुसऱ्या जन्मामध्ये झालं. आणि गर्भाच्या बाहेर आल्यानंतर ज्ञान झालं असं नाही. गर्भातच काय झालं? जन्माला आला तर अज्ञान होऊन आला का ज्ञानी होऊन आला? ज्ञानेश्वर महाराज जन्माला आले तर काय अज्ञान होऊन आले का? उपजताची आणि वर्म जाणवणे. ते खंदारकर महाराज होते आणि त्यांनी प्रश्न केला होता. खंदारकर महाराजांनी एकाने प्रश्न केला. म्हणले महाराज तुकोबारा खेड्यामध्ये जन्माला आले. कोण? बरं काही ज्ञानवानाच्या घराण्यामध्ये जन्माला असंही नाही का? बरं कुठे काही वेधशाळेत गेले का कुठे काय? मग इतकं ज्ञान त्यांच्या ठिकाणी आलं कुठून? म्हणजे खंदारकर महाराजांनी उत्तर दिलं होतं. म्हणलं ते पहा तुमची आमची गोष्ट वेगळी. आपल्या घरचा दिवा सळा आणि सूर्य असला दोमध्ये काय आहे? आपल्या घरचा दिवामध्ये त्याचे प्रकाश देण्याकरता तेल पाहिजे, पुन्हा वात पाहिजे, हवा नाही आली पाहिजे, नाही का? हे कोणाला आहे? दिव्याला. आणि सूर्याला काही तेल पेट्रोल भरावं लागतं. मग सूर्य येत असतो, मग काय घेऊन येत असतो? काय करे सगळ्या जगाचं काय करतो? मग हा नियम कोणाला लावायचा? आपल्याला लावायचा. संतांना हा नियम लावू, कारण ते उपजताची त्याला काय
आहे का गायली पुराणी आणि तुका म्हणे वेदाचा तो अर्थ आणि उपजताची आणि वर्म जाणून नाले लोटांगणे. मग चांगले होतं त्याला मिळवावं लागलं ज्ञान. काय करावं लागलं? ज्ञानेश्वर महाराजाला मिळवावं लागलं का? म्हणता आले लोटांगणी. मग स्वयंज्ञानाची बोल. त्यांना काही अज्ञान असतं का त्यांना? मग ते अज्ञान निवृत्त करायचं असतं का त्यांना? हे आपलं गणित कोणाला लावू नये? संतांना लावू नये. हे आपलं गणित आहे. कोणता? दिव्यासारखं आपलं गणित आहे. संतांच्या बाबतीमध्ये हा प्रश्न आहे. उपजताची सर्व शास्त्र प्रकटती आहे. त्यांच्या मुखातून एक शास्त्र निघत असते का? सकल शास्त्र. नाही कसं करता चाललं होतं आपलं. तेव्हा आपल्याला प्रतिबंध नाही. दहाव्या जन्मालाच त्याला काय होईल? प्रतिबंध जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रारब्ध प्रतिबंध म्हणजे प्रारब्ध म्हणजेच प्रतिबंधन. प्रतिबंध म्हणजे असं आहे. मग प्रारब्ध हे ज्ञान होणार. ज्ञानाला काय करते? आणि प्रारब्ध समाप्त होता बरोबर वामदेव काय झाला? बाहेर नाही का? बाहेर आल्यानंतर ज्ञान झालं का? आतमध्ये गर्भाला बस आहे. ज्ञानाचं चाललेलं आहे ना. वाचा घे. त्यामुळे त्या जन्मी त्यास ज्ञान झाले नाही. त्या शरीराचा नाश होऊन अन्य शरीर प्राप्त झाल्याबरोबर पूर्वकृत श्रवण संस्काराने गर्भातच त्यास ज्ञान झाले. ही कथा ऋग्वेदात आहे. कुठं सांगितलेलं आहे? तस्मात् शास्त्रम ऋग्वेद. जोपर्यंत प्रतिबंध आहे तोपर्यंत त्याला ज्ञान झालेलं पडे. म्हणून ज्ञानोत्तर अन्य शरीराची प्राप्ती संभवत नाही. श्रवण मननादी करीत असता मृत पुत्राचे किंवा गत ऐश्वर्याचे चिंतनाने ज्ञानास प्रतिबंध होतो. त्यास भूत प्रतिबंध म्हणतात. प्रतिबंध भूत प्रतिबंध ते पंचदशीमध्ये आलेले. कल्पना करा ते गुरुजी काय सांगून आलेले आहे. मग प्रतिबंध का कोणीतरी ग्रस्त त्याचं काय तुमच्या ह्याच्यावरती घोड्यावरती म्हणा कुत्र्यावरती म्हणा काय होतं? प्रेम होतं बघा. काय होतं? काय कुत्र्यावर म्हणा. आणि पुढे श्रवणाला बसला आणि आवड कोणावरती आहे? कुत्र्यावरती. हे कुत्रा घेणं बाई घेणं चांगलं नाही. त्याच्यामध्ये बाईचं चांगलं पण ते आपल्याला ते शोभत नाही. मग ते काय व्हायचं? त्याला ते श्रवण करता म्हणजे कुत्रच समोर यायचं. चित्तासमोर काय यायचं? गुरुजीने विचार केला. मला इतके वेळा सांगतो पण याला काय होत नाही. इथं एक होता बघा गुरुजी मारुतीबा शिकवायचे. किंबहुना म्हणजे फार काय सांगू. किंबहुना म्हणजे असं त्याला सांगायचं. किती वेळा सांगितलं बरं. तरी पुन्हा विचारलं तर पालत्या कागदीवरती पाणी नळी पंकली सोनारे आणि इकडून तिकडून. म्हणजे पोरच म्हणायला लागले मग गुरुजी आमचा वेळ कशाला घेतात? याला पुष्कळ वेळा सांगता तुम्ही किंबहुना म्हणजे फार काय सांगू. तरीसुद्धा म्हणलं आमचा वेळ. मग ते मारुती बाबा म्हणायचे. म्हटलं मी कोण्या गावाचं आहे तर माहिती आहे का तुम्हाला? मग कोणत्या गावाचं? आळंदीचा. ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून काय बोलावलं? म्हणजे ज्ञानेश्वर महाराज रेड्याच्या मुखातून बोलवतात त्याची गावचं कोणावं? मग मी सुद्धा रेडा बोलवण्याचं. तू जितके वेळा विचारायचे तितके वेळा काय करायचं? आज शेवटी त्याने कीर्तनाचं काय दिलं? ते काय नाही. मग तर इतकं सांगून काय मध्यंतरी प्रतिबंध काय करायचं? मला एक पाठी असतात ना त्यांना काय प्रतिबंध निवृत्त. एकदा ऐकलं की पाठच मारावं लागते ना. ते विवेकानंदासारखे काय व्हायचे? एकदा ऐकलं की ते विवेकानंदाची परीक्षा घेतली ती पहा. ते लायब्ररीमधलं पुस्तक मारायचं. मग पुस्तक आणलं की परत पुस्तकं द्यायच्या वेळेला तुम्ही म्हणे का 2 दिवसात म्हणजे पुस्तक वाचलं का तुम्ही? किती?
म्हणजे म्हणलं वाचल्याशिवाय आम्ही देतो का तुम्हाला? मग परीक्षा घ्यायला लागला. काय घ्यायला? म्हणलं या अमक्या पानावरती काय बराबर उत्तरं द्यायला काय केले? हे कोणाचं सांगितलं? ऐका, प्रत्येकाचं आपल्याला एकाचंच गणित प्रत्येकाला लावता येत आहे. टिळकांची अफाट बुद्धी होती. कर्मयोग ग्रंथ लावणं गरज आहे. तात्पर्य असे प्रतिबंध वगैरे आपल्याला काय करावं मानावं लागत असं. पुढे याचे उदाहरण गृहस्थाश्रमातील म्हशीवर प्रेम असलेल्या गृहस्थाने संन्यास केल्यानंतर सद्गुरूंनी सांगितलेल्या प्रणवाक्षराचे ध्यान करीत असता प्रणव जाऊन त्या ऐवजी म्हशीचे ध्यान होऊ लागले. कोणता प्रतिबंध? काय कुत्रा म्हणालो. मग गुरुजीने काय केलं? तो प्रतिबंध निवृत्ती करतात. काय बाहेरचं म्हणा, तो प्रतिबंध काय केला? मग तत्वज्ञान कोणाचं सांगितलं? बाईच्या ठिकाणी असलेल्या आत्म्याचं काय सांगितलं? त्या तत्वज्ञानाने तो प्रतिबंध काय झाला? प्रतिबंध निवृत्त बरोबर ऐकायला डोळ्यातला मोतीबिंदू काढला की लगेच दिसायला काय होते? मग प्रतिबंध निवृत्त होता बरोबर एखाद्या बृहस्पतीसारखा ज्ञान सांगू लागला. काय सांगू लागला? प्रतिबंध असतो. पुढे संपलं का? थोडं यामुळे ज्ञानास प्रतिबंध झाला. ही कथा विद्यारण्य स्वामींनी पंचदशीत सांगितली आहे. प्रसंग प्राप्त प्रतिबंधाचे वर्णन संपल्यानंतर पुन्हा राहिलेल्या प्रारब्ध कर्माचा विचार सांगतो. वर्तमान प्रतिबंध संपला का? राहिले. वर्तमान प्रतिबंध विषयाशक्ती. विषयाशक्ती सुद्धा माणसाच्या कल्याणाकरता काय होते? प्रतिबंध करत असते. आहे का नाही? व्यवहारामध्ये सुद्धा आपण पाहतो ना, विषयाशक्ती कोणाला सगळ्या जन्म जात असतो तरी सुद्धा ज्ञान होऊ शकत नाही. ज्ञानाकडे प्रवृत्तीच होऊ देत नाही. काय होऊ देत नाही? विषयाशक्ती दोष नाही. वास्तविक श्रीमंताला सुंदर परमार्थ करता येतो. काय कोणत्याच अडचणी आहे त्याला. मग त्याला नाही का श्रवणाकडे किंवा परमार्थाकडे त्याची प्रवृत्ती होते का? बरे एखाद्याजवळ सगळ्या अडचणी आहे. काय आहे? आता वारकरी शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थी येत असतात. सोयी आहे का? सगळ्या अडचणी आहे. तरीसुद्धा ज्ञान ग्रहणाची काय होते? इच्छा होते. काय मानलं पाहिजे? प्रारब्ध काय केलं पाहिजे? मानलं पाहिजे. प्रारब्ध ज्ञानाच्या बाबतीतलं प्रारब्ध सांगितलं. धनाच्या बाबतीतलं प्रारब्ध कोणाचं असते? विषय पामा. ते त्याला पुरे पडू देत नाही. ज्ञानाच्या बाबतीत प्रारब्ध कोणाचं असते? मोक्ष. का म्हणलं तुम्हाला इतकं ज्ञान अजूनही तुमची इच्छा पूर्ण झाली नाही काय? तर म्हणलं नाही, जन्मावर मी मरेपर्यंत कोण राहणार? उपासकच राहणार. अरे ही बुद्धी होत असते. काय होतं? मग आपल्या ठिकाणचं विषयाशक्ती नावाचा काय आहे? नाही का? तुम्ही बाकी कोणा टीका म्हणून नाही. लांबण मुलं कुठे येत असतात वारकरी शिक्षण. जवळच पुन्हा एकही पोरका पुण्यातला आहे का? आहे का पुण्यातला एखादा तरी विद्यार्थी आहे का? असला एखादा तर भाग्यवान आहे. नाही एखादा असला तर काय आहे? भाग्यवान आहे. आणि तिथे कुठं खानदेश कुठे आहे, वराड कुठे आहे, तुमचं काय कोकण कुठे आहे? अरे कोणत्या गावाचा? म्हणलं तिकडे शेगावचा. मग काय मानलं पाहिजे? आसक्ती नावाचा काय आहे? वर्तमान प्रतिबंध कोणता आहे? आसक्ती. आणखी पुढे वर्तमान शरीराची शरीर निर्वाहापुरतीच चेष्टा प्रारब्धाने होते. रागजन्य अधिक चेष्टा होत नाही. म्हणून ज्ञानवानाचा व्यवहार निवृत्तीप्रधानच असला पाहिजे. जर कोणी असे म्हणेल की
मनाचा स्वभाव अतिचंचल आहे. त्याची निरालंब स्थिती घडत नाही. काही आलंबनानेच मनाची स्थिती होते. म्हणून मनास काहीतरी विषय देण्याकरिता ज्ञानवानाची अधिक प्रवृत्ती होईल. याचे उत्तर असे की समाधीविरहित पुरुषाचे मन चंचल असते ही गोष्ट खरी. तथापि समाधीने मनाचा विजय होतो आणि ज्ञानवान समाधीत असला तर त्याची शरीर निर्वाहापेक्षा अधिक प्रवृत्ती होणार नाही. म्हणून ज्ञानवानाने अधिक प्रवृत्ती टाकून समाधी केलाच पाहिजे. याचं उत्तर आहे ना आता तुमचं. पुन्हा आणखी उद्या काय करू आपण, परत पुन्हा सांगू. चांगला विषय आहे, 7वा रंग आहे. तुम्हाला कीर्तन प्रवचनाला चांगला उपयोगी पडतो. पुढचे ग्रंथ सोडवण्याकरता काय होतं आणि मुमुक्षुत्व आणून देतो. काय विषयी पामरत्व जाते आणि मुमुक्षुत्व आहे ना. मुमुक्षुत्व येणं हे सुद्धा काय आहे, भाग्याचं लक्षण आहे ना. इथला पोरगा की पहिल्या सुरू त्याला काही कळते का, विचारत असतो हे गमाचं कच्चं झालं, कसं झालं, इथून सुरुवात असते का. आणि पुढे संस्कृतचा काय होतो, पंडित होतो. नुसताच पंडित होतो का, आचार्य होतो का, शास्त्री होतो, आहे का. हे काय म्हणावं लागेल आपल्याला. नाही या ज्ञानाच्या योगाने मुमुक्षुत्व जागृत होते. काय जागृत होते, विषय पामरत्व जाते. आणि मुमुक्षुत्व काय होते, एकदम काय मुमुक्षुत्व घेऊन येत असतो का. मग तुम्ही तो स्वतःहून सांगत असतो विद्यार्थी, मी पूर्वी कसा होतो ते, मी न सांगणार परंतु मी न मला अट्टल चोर होतो की काय. आता म्हणायला लागलं ते चोराला सांगत असतो परमार्थ करत. हे मुमुक्षुत्व कशामुळे झालं जागृत असं. म्हणून तरंग काय, जीवनमुक्त अवस्थापर्यंत काय करतो, अधिक विचार कधी करू.